ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचायच्या आधीच प्रिया तिथे हजर असते. अर्जुनने प्रियासाठी लावलेल्या ट्रॅपनुसार प्रिया अचूकच आता अडकलेली असते. तर अर्जुन प्रियाला पाहून थक्क होण्याचं नाटक करतो. तर प्रिया अर्जुनला पाहून खूप खुश होते. तर अर्जुन प्रियाला गुड मॉर्निंग म्हणतो. तेव्हा प्रिया उठते आणि ती म्हणते की आता तुझ्याशी भेट झाली आहे म्हटल्यानंतर माझी मॉर्निंग आपोआपच गुड झाली आहे ना. मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. तेव्हा आता अर्जुन विचारतो काय आणलंय. तर प्रिया रेड रोज अर्जुनच्या हाती देते. ती सांगते की हे आपल्या मैत्रीचं प्रतीक आहे. त्यावरती अर्जुन मनामध्ये विचार करतो की तन्वी, रेड रोज हे प्रेमाचं प्रतीक आहे, परंतु तू अशीच माझ्यावरती प्रेम करत राहा, मी तुला असंच उल्लू बनवतो. अर्जुन ते गुलाब तरी घेतो आणि थँक्यू डिअर म्हणतो. आता डिअर म्हटल्यानंतर प्रिया हवेतच उडते. इकडे तोपर्यंत घरी आता सायली खूप अस्वस्थ असते. नक्की ऑफिसमध्ये काय झालं असेल, काय चालू असेल याचा तिला विचार पडतो. सायली स्वतःशीच बडबडते. ती म्हणते की प्रिया आली असेल का ऑफिसमध्ये. नाही, ती आलीच असेल, परंतु तिथे काय घडत असेल. तेव्हा आता सायली स्वतःवरती चिडते की नाही मी काय विचित्र विचार करते. सायली त्यानंतर स्वतःच्या मनाची समजूत घालते की हे सगळं मधुभाऊंच्या सुटकेसाठी चाललं आहे. परंतु सायली दुसऱ्या बाजूने विचार करते की नाही ती प्रिया खूप विचित्र मुलगी आहे. ती यांना मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते, म्हणूनच तर भीती वाटते. सायली आता विचार करून करून हैराण झालेली असते की नक्की आता ऑफिसमध्ये काय घडत असेल याचा तिला विचार पडलेला असतो. तेव्हा सायली स्वतःशीच ठरवते की जाऊ का ऑफिसमध्ये, परंतु ती विचार करते की काय कारण काढून जाऊ ऑफिसमध्ये. त्यानंतर तिला एक आयडिया सापडते आणि ती ठरवते की काहीतरी गोड घेऊन जाते, म्हणजे त्यांना सांगता येईल की त्यांच्यासाठी काहीतरी गोड आणलं आहे, म्हणून ती देण्यासाठी ती तिथे आली आहे. तर त्यानंतर आता सायली स्वतःची पर्स आणि मोबाईल घेऊन अर्जुनकडे येण्यासाठी निघतेच. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन आता प्रियाला सांगतो की तू बस ना, तर मी तुझ्यासाठी कॉफी चहा वगैरे सुरेशला सांगतो. अर्जुन आता प्रियापासून दूर दूर पळायला लागतो. तेव्हा प्रिया अर्जुनचा पिछा सोडत नाही. सायलीने आधीचीच प्रिया कशी आहे हे अर्जुनला सांगितलेलं असतं, तरीसुद्धा आता अर्जुनने मोठी रिस्क घेतलेली असते. तर प्रिया आता अर्जुनच्या अंगठीला येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन आता तिच्यापासून लांब लांब जातो. तर प्रिया मुद्दाम आता अर्जुनला विचारते की काल तू काय म्हणत होतास, कामाचा ट्रेस वगैरे आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हां, मला कामाचा ना खूप ट्रेस होता. त्यावरती आता अर्जुन परत प्रियापासून दूर जातो. तेव्हा प्रिया परत अर्जुनकडे येते आणि त्याचा हात पकडते. तर अर्जुनला प्रियाचा खूप राग आलेला असतो, परंतु तसं तो चेहऱ्यावरती अजिबात दाखवत नाही. प्रिया विचारते की काल तुम्ही कुठल्या कॅफेमध्ये गेला होतात का, म्हणजे JM रोडच्या कॅफेमध्ये. काय आहे ना, मी तिथेच होते अरे. तेव्हा आता अर्जुन नाटक करतो की जणू काही त्याला टेन्शनच आला आहे काय की. तेव्हा अर्जुन विचारतो की काय, म्हणजे काल जे काही घडलं आमच्यासोबत कॅफेमध्ये ते सगळं पाहिलं असतील ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की हो अर्जुन, मीच नाही तर तिथे सगळ्यांनी पाहिलं होतं. तेव्हा आता अर्जुनला प्रिया म्हणते की तुला ट्रेस या गोष्टीचा आला नव्हता की तुझ्या मागे कामं आहेत, सायली तुझ्याशी भांडली म्हणून तुला ट्रेस आला होता ना. तेव्हा अर्जुन आता हो म्हणतो. तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणते की सायली तुझ्याशी खूप भांडली, याचं मला खरंच खूप वाईट वाटलं. तर अर्जुन पटकन आता कसाबसा प्रियाच्या हातून आपला हात सोडवतो आणि त्यानंतर प्रियाला सांगतो की मी सायलीला घरीच सांगितलं होतं की आपण घरीच किती भांडतो, मग कशाला उगाच कॅफेमध्ये जायचं. परंतु ऐकेल ती सायली कसली. अर्जुन प्रियासमोर नाटक करतो की जणू काही तो सायलीला वैतागलेलाच आहे. त्यावरती प्रियासुद्धा आता अर्जुनला सांगते की ती पक्की अटेन्शन सीकर आहे, तिला लहानपणापासून मी चांगलीच ओळखते ना. अर्जुन प्रियाला सांगतो की काय सांगू, मी सायलीला खूप वैतागून गेलो आहे. लग्न झाल्यानंतर खूप बरी होती ती, परंतु आता खूप विचित्र वागते. त्यावरती आता प्रिया नकळतपणे तोंड वाचून बोलून जाते की किल्ल्या हातात आल्यानंतर माजली असेल खूप ती. त्यावरती अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन विचारतो कसल्या किल्ल्या. तर अर्जुनला समजलेलं असतं. तेव्हा प्रिया घाबरते आणि विचार करते की प्रिया माती खाल्लीस तू. अगं अर्जुनला समजलं की त्याच्या घरच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचताय तर तो काय विचार करेल. तेव्हा आता प्रिया खोटं सांगते. ती म्हणते की मधुभाऊने आश्रमाच्या किल्ल्या तिच्या हातात दिल्या आहेत ना म्हणून. अर्जुन आता प्रियाकडे पाहून विचार करतो की हिला कसं माहिती झालं की पुन्हा आजीने सायलीला घराच्या किल्ल्या दिल्या आहेत. नक्कीच अस्मिताईने सांगितलं असेल, परंतु गुड, तन्वीला जर तिचा विश्वास जिंकायचा असेल तर ही गोष्ट चांगलीच घडली आहे. तेव्हा अर्जुन परत वैतागल्याचं नाटक करतो आणि डोक्याला हात लावतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, मी तुझी अवस्था समजू शकते अरे, तू माझ्यासोबत तुझी काही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतोस. तर त्यानंतर अर्जुन प्रियाचा हात स्वतःच हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की अगं काय आणि कसं सांगू तन्वी तुला. अगं लग्न झाल्यानंतर सायली खूप बरी होती अगं,
म्हणजे माझ्या घरच्यांशी खूप छान वागायची ती. तिने सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. आता तर पूर्णा आजीला सुद्धा इम्प्रेस केलं आहे आणि आता पूर्णा आजीने स्वतःहून घराच्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हाती दिल्या आहेत. पैशामुळे तर चेंज झाली नसेल ना ती. अर्जुनचा असा विचार इकडे तोपर्यंत सायलीची एंट्री होते. तेव्हा आता प्रिया मोठ्या तोऱ्याने सांगते अर्जुनला की नक्कीच पैशामुळेच ती चेंज झाली असणार आहे. त्यावरती आता अर्जुन प्रियाला म्हणतो की नक्कीच तन्वी, मला ना आता भीती वाटायला लागली आहे की सुभेदारांची परफेक्ट सून म्हणून ओळखतात. सायली आमच्या घराचे तुकडे तर नाही ना करणार. तर इकडे प्रिया अर्जुनला सांगते की तू म्हणजे तुझं लग्न माझ्यासोबत होणार होतं, परंतु त्यावेळी तू मला नाकारलंस आणि सायलीशी लग्न केलं. परंतु लग्नानंतर बघ ना ती सायली तुझ्याशी किती विचित्र वागते ते. अर्जुन खूप गिल्टी फील असल्यासारखं वागतो. तो म्हणतो की आय नो माझा चॉईस चुकला आहे, परंतु आता बोलून काय उपयोग ना. तेव्हा आता प्रियाला वाटतं की आयती संधी मिळाली आहे, त्यामुळे ते अर्जुनला म्हणते की अरे उपयोग कसा नाहीये. हे बघ अर्जुन, अजूनही मला तू तितकाच आवडतोस, परंतु नेहमीच तू मला टाळत आला आहे. परंतु एकदा, फक्त एकदाच आपल्या बालपणीची मैत्री आठवून तरी बघणार आहे. त्यावेळचं आपल्यातलं बॉन्डिंग आठव आणि मग तुला खरं कळेल की तुझी जोडीदार होण्यासाठी कोण योग्य आहे ते. तर त्यानंतर अर्जुन हा तोंड फिरवतो आणि प्रियाला सांगतो की मला सगळं काही आठवतंय तन्वी. म्हणजे लहानपणी आपण किती बोलायचो, एकमेकांसोबत सगळं शेअर करायचो, परंतु सायली माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी किती स्टुपिड सारखं वागलो ना. तर त्यानंतर अर्जुन कसाबसा आपल्या मनावरती दगड ठेवतो आणि तो प्रियाला म्हणतो की परंतु मला सगळं काही खरं कळलं आहे तन्वी. खरंच मलाही मनापासून तू खूप आवडतेस. तेव्हा आता प्रिया अचूकच अर्जुनच्या जाळ्यात अडकते आणि ती खूप खुश होते. ती आनंदाने वेडीपिशी होते आणि अर्जुनला म्हणते की काय खरंच, माझा तर विश्वासच बसत नाही अरे अर्जुन. आणि प्रिया आता आनंदाने अर्जुनला पाठीमागून घट्ट मिठी मारते. तर प्रियाने आता अर्जुनला घट्ट मिठी मारलेली असते. इतक्यातच सायली तिथे येते आणि सायली जेव्हा अर्जुनला प्रियाला मिठीत पाहते तेव्हा ती म्हणते की हे काय होतंय. अगं मिठी सोड प्रिया, मधुभावना सोडवण्यासाठी आता मला काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. मी जाऊ का आत. त्यानंतर प्रिया आता डायरेक्टली केबिनमध्ये एंट्रीज घेते. तेव्हा आता प्रिया आणि अर्जुनला धक्काच बसतो. तर अर्जुन इशारे करून आता सायलीला गप्प बसण्यासाठी सांगत असतो. तेव्हा आता प्रियाला तिथे सायली सांगते की माझ्या नवऱ्यापासून दूर हो प्रिया, काय चाललंय नक्की इथे. तेव्हा आता अर्जुन सायलीला इशारा करत असतो, परंतु सायली त्याच्याकडे दुर्लक्षच करते. तर त्यानंतर प्रिया सायलीला घट्ट मिठी मारते आणि विचारते की कशी आहेस तू. त्यावरती प्रियाला ती सांगते की मी ठीक आहे, परंतु तू काय करतेस. तर अर्जुनचा हात आता प्रिया परत आपल्या हातात घेते आणि सायलीला सांगते की काही नाही अगं, अर्जुनला खूप ट्रेस असल्यासारखं फील होत होतं ना, म्हणून मी आले त्याची समजूत घालण्यासाठी. तेव्हा आता सायली चिडते आणि प्रियाला अर्जुनपासून दूर फेकते. ती म्हणते की माझ्या नवऱ्याचा हात पकडताना तुला काहीच कसं वाटत नाही ग प्रिया. तर प्रिया आता सायलीला सांगते की हो, एवढं कशासाठी चिडतेस. तुझा जरी तो नवरा असला तरी माझा बालपणीचा मित्र आहे ना. त्यावरती अर्जुन खुश होऊन एक्झॅक्टली म्हणतो. सायली रागाने पाहते तर अर्जुन आपली मान खालती घालून गप्प बसतो. मुद्दाम आता प्रिया सायलीसमोर म्हणते की एनिवे मी खूप वेळ झालं आले आहे आणि मी अर्जुनसोबत खूप छान असा टाईम स्पेंड केला आहे, सो मी निघते आता. तेव्हा ती अर्जुनला बाय करते. अर्जुनसुद्धा खूप खुश होतो आणि प्रियाला बाय करतो. तर त्यानंतर प्रिया आपली पर्स घेते आणि सायलीकडे येते. सायलीकडे आल्यानंतर आता ती अर्जुनला दिलेलं गुलाब परत आपल्या हाती घेते आणि त्यानंतर ती अर्जुनच्या खिशामध्ये टाकते. तेव्हा आता सायली खूप रागाने प्रियाकडे पाहत असते. तर प्रिया आता सायलीचा हात पकडते आणि तिला ओढते. तिला खेचून सांगते की सायली, स्वतःच्या नवऱ्याची नीट काळजी घ्या, नाहीतर तुझा नवरा कधी तुझ्या हातून निसटून जाईल ना सांगता येणार नाही. आणि असं म्हणून प्रिया तेथून निघून जाते. तर आता सायली खूप चिडलेली असते. ते अर्जुन म्हणते की काय चाललं होतं तुमचं, मी आपलं काय ठरलं होतं आधीच. तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो की 1 मिनिट. आणि अर्जुन आता नीट चेक करतो की प्रिया तिथून गेली आहे की नाही. ते आपलं नक्की काय ठरलं होतं याचं उत्तर तुम्ही द्या मिसेस सायली मला. मी तन्वीच्या जवळ जाऊन सत्य वधवून घेणार हे ठरलं होतं ना आपलं, म्हणून तुम्ही मध्ये का उगवलात. तुम्ही जर असं वागलात तर ती खरं कसं बोलेल. त्यावरती आता सायली खूप चिडते आणि अर्जुनच्या खिशातलं गुलाब आता फेकून देते आणि ती अर्जुनला विचारते. ती म्हणते की ती तुमच्या इतक्या जवळ येणार होती हे ठरलं होतं का आपलं. अर्जुन आता खूप वैतागतो आणि तो सायलीला म्हणतो की हो, ठरलं नव्हतं आपलं, मारल्या बिट्या, परंतु तन्वीने खरं बोलण्याची कारण. अहो मिसेस सायली, आपलं काय ठरलं होतं, आपण तर तन्वीसोबत हे इम्प्रेशन ठेवलं होतं ना की आपल्यात सतत भांडण होत आहेत, आपलं रिलेशन चांगलं नाही आहे. अहो परंतु तुम्ही इथे येऊन माझ्यावरती हक्क गाजवताय, सगळं तन्वीला कळेल ना, सगळा प्लॅन फ्लॉप होईल आपला. तुम्हाला समजत नाही आहे का मिसेस सायली. तर सायली खूप चिडते आणि ते अर्जुनला सांगते की कळलं मला,
मी नाही ते यायलाच नको होतं. त्यावरती अर्जुन म्हणतो की काय, अहो मिसेस सायली तुम्ही चुकीचा विचार करताय. मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा की तन्वीचं ब्रेन खूप फास्ट चालतं. तन्वीला आपल्यावरती थोडा जरी डाऊट आला असताना तर तिने स्वतःचा सेपरेट प्लॅनला सुरुवात केली असती आणि आपल्या या प्लॅनचा काहीच उपयोग राहिला नसता. मिसेस सायली कळत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा आता सायली म्हणते की कळतंय तुम्हाला, मी ना खरंच इथे यायलाच नको होतं. आणि त्यानंतर सायली म्हणते की निघते मी, तसाही माझा काहीच उपयोग झाला नाही इथे येऊन. तेव्हा आता सायली ते अर्जुनसाठी लाडू बनवून आणलेले असतात ते अर्जुनकडे देते आणि सायलीचं लक्ष अचानक प्रियाने आणलेल्या त्या गुलाबाकडे जातं. तेव्हा आता ते गुलाब अर्जुनच्या खिशात ठेवते आणि प्रियासारखं सायली नाटक करते की बाय अर्जुन, सी यू सून हा, आणि सायली हिसक्यानेच तिथून निघून जाते. इकडे घरी आल्यानंतर प्रिया आता अर्जुनसोबतच्या लग्नाचे स्वप्नच रंगवते. तर ती आता म्हणते की वेलकम फ्युचर तन्वी अर्जुन सुभेदार. आता माझं हे स्वप्न पूर्ण व्हायला जास्त वेळ नाही लागणार. आता लवकरच सायली अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर जाईल आणि मग मी सुभेदारांच्या प्रॉपर्टीची एकटी मालकीण होईल आणि या किल्लेदाराची प्रॉपर्टीसुद्धा आता माझ्याच घशात जाणार. यस यस, माझ्यासाठी हा डबल धमाका आहे, असं म्हणून प्रिया खूप खुश होते. तर त्यानंतर प्रियाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि प्रिया विचार करते की नाही, 1 वर्ष झालं मी अर्जुनला माझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु असं काहीच होत नाहीये. मग अचानक अर्जुन असा का वागतो आहे? नाही प्रिया, तुला अर्जुनमध्ये असं वाहवत नाही चालणार. नक्की काय खरं कारण आहे हे मला बघावं लागेल. अर्जुनचा हा एखादा ट्रॅप तर नसेल ना? प्रियाला आता अर्जुनवरती संशय येतो. प्रिया विचार करते की अर्जुनची एखादी छोटीशी परीक्षा तर मला घ्यावीच लागेल. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अर्जुन हा सायलीसोबत घरीच आलेला असतो. तेव्हा अर्जुन सायलीवरती खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की बघा मिसेस सायली, तुमच्या मूर्खपणामुळे काय झालं आहे ते. एरवी तर मी फटाफट मला मेसेज करत असते, परंतु आज साधा मेसेजही तिचा आला नाही. जाऊ देत, मीच तिला फोन करून बघतो, असं म्हणून अर्जुन डायरेक्टली आता प्रियाला फोन करतो. इकडे आता अर्जुनचा फोन येतो आहे म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की अर्जुन, मला ना आता तुझी छोटीशी परीक्षा घ्यायची आहे. आता कॉल रिसीव करत नाही आहे, तन्वी कुठेतरी गायब झाले आहे, या विचाराने तो कसा कासावीस होतोय का हे मला बघायचं आहे. जर डेस्परेटली तू मला सतत फोन करत राहिला तर मी समजून जाईल की खरंच तू माझ्यावरती प्रेम करतो ते. आणि तेव्हा आता प्रिया मुद्दाम फोन रिसीवच करत नाही. इकडे अर्जुन खूप आता चिडलेला असतो. तो सायली सांगतो की बघा मिसेस सायली, त्यांनी माझे फोनसुद्धा रिसीव करत नाही आहेत. तुम्ही अचानकपणे तिथे आला नसतात ना तर असा प्लॅन फ्लॉप होण्याची वेळ आली नसती. तन्वी खूप हुशार मुलगी आहे. तेव्हा आता सायली म्हणते की नको उचलू देत, परत बोलणं होईलच ना तुमचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही अचानक तिथे आलात ना, तन्वीला संशय आला असेल आणि मुद्दाम तन्वी आता असं वागत असेल. अर्जुन आता प्रियाला मेसेजेस टाकतो, परंतु त्याचेही रिप्लाय प्रिया देत नसते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बघा काय होतंय ते. अहो साधं तन्वी रिप्लाय काय द्यायचं सोडा, साधं ते मेसेज वाचत सुद्धा नाही आहे. बघा हे सगळं काही होऊन बसलं आहे ते. तर त्यानंतर अर्जुन परत प्रियाला फोन करत असतो, परंतु प्रिया अर्जुनची परीक्षा घेते. अर्जुन आता सायलीवरती खूप ओरडायला लागतो. तो म्हणतो की बघा मिसेस सायली, हे सगळं काही काय झालं आहे, हे सगळं तुमच्यामुळे घडतं आहे. आता तुम्ही ऑफिसमध्ये यायचंच होतं तर ऑफिसमध्ये आलात तर आलात, माझ्या केबिनमध्ये यायची काय गरज होती तुम्हाला. तर मी खूप हुशार मुलगी आहे, तिला नक्कीच सगळं काही कळालं असेल. आता मधुभावना सोडवण्यासाठी मी हे सगळं करत होतो, माहिती होतं ना तुम्हाला. आता या सगळ्यामध्ये जर काही घोळ झाला तर तो तुमच्यामुळे झालेला असेल, यात माझी काहीच जबाबदारी नाही आहे. अर्जुनचं ते ओरडणं ऐकून आता सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली ढसढसा रडायला लागते. तर सायलीला पाहून आता अर्जुनला टेन्शनच येतं. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सतत आता सायलीला मेसेजेस करत असतो रूममध्येच बसून. सायली अर्जुनच्या मेसेजला इग्नोर करते. तेव्हा अर्जुन आता सॉरी असं बोर्डवरती लिहितो आणि त्यानंतर तो सायलीची कान पकडून माफी मागतो. तरीही सायलीचा राग काही निवळलेला नसतो. अर्जुनला आता समजतच नाही की तो सायलीला कसं मनवू शकतो. तर त्यानंतर संध्याकाळी आता प्रियाने अर्जुनला सांगितलेलं असतं की सतत तुझ्या ऑफिसमध्ये कोणी ना कोणी असतं, आपल्याला एकांतात भेटायचं असेल तर एका वेगळ्या ठिकाणी भेटूयात ना. तेव्हा आता प्रियाने डिनर डेट प्लॅन केलेला असतो आणि अर्जुन तिथे जातो. तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगते की ही आपली पहिली डिनर डेट आहे. आता अर्जुन प्रियाला आपल्या जाळ्यात अडकवू शकणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब